नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर पवार इयत्ता 9वी विज्ञान या विषयाच्या प्रकाशाचे परावर्तन या पाठाच्या अध्ययनासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, तसेच प्रकाशाच्या परावर्तनासाठी म्हणजेच रिफ्लेक्शनसाठी आरसा कशा प्रकारे उपयोगी असतो, मग आरसा म्हणजे काय, आरशाचे प्रकार कोणकोणते असतात, मग आरशाच्या प्रकारांमध्ये दोन प्रकारचे आरसे तिथे असतात हे आपण बघितलं होतं। त्यामध्ये पहिला प्रकार असतो सपाट आरसा मीन्स प्लेन मिरर, आणि दुसरा प्रकार आहे गोलीय आरसा म्हणजेच गोल असणारा असा आरसा। पण यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात। गोलीय आरशाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे अंतर्वक्र किंवा अंतर्गोल, त्याला असे अंतर्गोल असे म्हणतात त्याला, म्हणजेच कॉन्केव। पहिला प्रकार आहे त्याचा अंतर्वक्र आरसा किंवा अंतर्गोल आरसा, किंवा त्यालाच इंग्रजी भाषेमध्ये कॉन्केव मिरर असं सुद्धा म्हणतात। गोलीय आरशांचा दुसरा प्रकार बहिर्वक्र आरसा म्हणजेच बहिर्गोल आरसा, यालाच कॉन्व्हेक्स मिरर असं सुद्धा म्हणतात। गोलीय आरशा संबंधित विविध संज्ञा तुम्ही अगोदरच्या तासिकेमध्ये बघितल्या असतील। त्यामध्ये मुख्यत्वेने वक्रता त्रिज्या म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर, मुख्य अक्ष मीन्स प्रिन्सिपल ॲक्सिस, मुख्य नाभी मीन्स प्रिन्सिपल फोकस, अँड मुख्य नाभीनंतर नाभीय अंतर म्हणजेच फोकल लेंथ, या गोलीय आरशा संबंधितच्या तुम्ही संज्ञा बघितल्या असतील। तर आजच्या या तासिकेमध्ये आपण परावर्तित किरणांचे लेखन कसे करायचे हे अभ्यासणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, परावर्तित किरणांचे लेखन किंवा परावर्तित किरणे रेखाटण्या अगोदर त्याचे काही नियम आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। तर सुरू करूयात आजच्या पाठाच्या अध्ययनासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, परावर्तित किरणांचे लेखन कसे करायचे हे तर आपण अभ्यासणारच आहोत, पण त्यापूर्वी आजच्या पाठामध्ये किरणाकृती काढण्यासाठीचे जे महत्त्वाचे नियम आहेत ते लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण हे नियम जर एकदा लक्षात आले तर पुढे कोणत्याही प्रकारचा आरसा असेल तर त्या संदर्भात परावर्तित किरणांचे लेखन कसे करायचे हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजू शकेल। तर मग आपण मुख्यतः किरणाकृती काढण्याचे नियम अभ्यासणार आहोत, तर ते बघूयात। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता हे 3 नियम दिसत असतील। हे 3 सर्वात महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। नियम क्रमांक 1, जर आपाती किरण म्हणजेच इनकमिंग रे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो। हा झाला नियम क्रमांक 1। नियम क्रमांक 2, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो, समांतर म्हणजे पॅरलल। नियम क्रमांक 3, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो। तर हे तीनही नियम आपण एक एक व्यवस्थित समजून घेणार आहोत। तर बघूयात ते नियम। तर नियम क्रमांक 1, जर आपाती किरण म्हणजेच इनकमिंग रे हा जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो। तर या संदर्भात एक आकृती आहे, ती बघूयात। ही आहे आकृती जी नियम 1 समजून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाची ठरेल। यामध्ये आपण बघू शकतो की ब्लू लाईनमध्ये म्हणजे निळ्या कलरमध्ये ही निळी लाईन जी आहे ती आपाती किरणाची लाईन आहे, आणि जी लाल रंगाची रेषा तिथे दिसते आहे ती लाल रंगाची रेषा ही परावर्तित किरणाची रेषा म्हणून ती ओळखली जाते। तर निळ्या रंगाची रेषा ही आपाती किरणाची रेषा असेल आणि लाल रंगाची रेषा ही परावर्तित किरणाची रेषा असेल, हे आपण लक्षात ठेवायचं आहे।
तर या आकृतीमध्ये आणि या पुढील सर्वच आकृतीमध्ये सी म्हणजे वक्रता मध्य असेल, एफ म्हणजे मुख्य नाभी असेल, प्रिन्सिपल फोकस, आणि CFP ही जी लाईन आहे त्या लाईनला मुख्यतः प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजेच मुख्य अक्ष असं म्हणतात. तर यामध्ये आपण बघू शकतो की निळ्या रंगामध्ये आपाती किरण जो आहे तो मुख्य अक्षाला म्हणजेच त्या ब्लॅक लाईनला पॅरलल असा आहे, म्हणजे समांतर आहे. जर असं असेल तर परावर्तित किरण जो असतो म्हणजे रिफ्लेक्टेड रे जी असते ती एफमधनं म्हणजेच मुख्य नाभीमधनं म्हणजेच प्रिन्सिपल फोकसमधनं परावर्तित होते. तर याप्रमाणे पहिला नियम इथे साध्य होतो. नियम क्रमांक 2, जर आपाती किरण मीन्स इनकमिंग रे हा मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो. बघूयात तर मग आकृतीनुसार या नियमाचा अर्थ काय असतो ते. नियम क्रमांक 2 हा आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात. इथे आपण बघू शकतो की जो आपाती किरण आहे तो मुख्य नाभीमधून जातोय. मुख्य नाभीमधून म्हणजे कुठून? एफमधनं. ओके, तर एफमधनं ज्यावेळेस आपाती किरण जात असेल त्यावेळेस नियम क्रमांक 2 अनुसार परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला म्हणजे CFP हा जो मुख्य अक्ष आहे ती तो जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला म्हणजेच त्या मुख्य अक्षाला तो समांतर असतो. परावर्तित किरण हा समांतर असतो. समांतर म्हणजेच पॅरलल असतो. तर हा आहे नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 3, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत येतो. म्हणजेच इथे जाण्याचा मार्ग आणि येण्याचा मार्ग म्हणजेच जो किरण जाणार आहे ज्या मार्गातून तो जाणार आहे त्याच मार्गातून तो किरण पुन्हा मागे येणार आहे. बघूयात हे कशा प्रकारे होतंय. आकृतीच्या सहाय्याने नियम क्रमांक 3 समजून घेताना आपल्याला इथे दिसतंय की तो जो आरसा तिथे दिलेला आहे आपल्याला त्या आरशामधून त्याच्या परावर्तित भागापासनं जर आपण एक आपाती किरण आपण वक्रता मध्यातून पास केला, जर आपाती किरण त्या वक्रता मध्यामधनं जात असेल, वक्रता मध्य म्हणजे कुठून? पॉइंट C पासनं. जर वक्रता मध्यापासनं आपाती किरण जात असेल तर परावर्तित किरण म्हणजे रिफ्लेक्टेड रे हा त्याच मार्गाने परत येतो. मीन्स रिफ्लेक्टेड रे हा पुन्हा त्याच मार्गाने मीन्स पुन्हा C या बिंदूमधनं तो पुन्हा मागे येणार आहे. म्हणजे ज्या अगोदरच्या आकृतीमध्ये निळ्या रंगाचा आपाती किरण आणि लाल रंगाचा परावर्तित किरण होता तर ते दोन्हीही रे याच दिशेने प्रवास करणार आहेत. CP आणि PC याच दिशेने दोघांचाही प्रवास राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण किरणाकृती काढण्यासाठीचे महत्त्वाचे नियम इथे अभ्यासलेले आहेत. हे नियम अभ्यासून आपण परावर्तित किरणे जी होणार आहेत त्यांचे रेखन कसे करायचे आहे हे बघणार आहोत. तर हे बघण्या अगोदर त्यांची एक चित्रफिती आपण बघूयात. त्या चित्रफितीमधून तुम्हाला असं लक्षात येईल की परावर्तित किरणांचे लेखन एखादी वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली असता कशी करायची तर ते आपल्याला इथे बघायला मिळेल. तर ती चित्रफिती ती व्हिडिओ आपण आता इथे बघू. वस्तू AB ही नाभीवर ठेवली आहे. मुख्य अक्षाला समांतर असणारा AQ हा किरण नाभीमधून जातो. तसेच AQ1 हा किरण वक्रता केंद्रामधून आल्यासारखा भासतो. हे परावर्तित किरण एकमेकांना समांतर असतात. या किरणांपासून मिळणारी प्रतिमा ही वास्तव, उलट आणि प्रचंड मोठी असते. वस्तू जर अंतर्गोल आरशासमोर वक्रता केंद्रापासून खूप दूरवर ठेवली तर त्यापासून येणारे BQ आणि AP हे किरण समांतर असतात. हे किरण अंतर्गोल आरशावरून परावर्तित होऊन A1 या बिंदूवर एकमेकांना
वास्तव व अतिशय लहान असते. वस्तू जर अंतर्गोल आरशासमोर वक्रता केंद्रावर ठेवली तर वस्तू एबीच्या ए बिंदूपासून मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण नाभीतून जातो. तसेच ए या बिंदूतून निघणारा AQ1 हा किरण नाभीतून जाऊन मुख्य अक्षाला समांतर परावर्तित होतो. हे दोन्ही किरण A' या बिंदूपाशी एकमेकांना छेदतात. यामुळे A', B' ही प्रतिमा वक्रता केंद्रापाशी वास्तव, उलट आणि वस्तूच्या आकारा एवढीच मिळते. अंतर्गोल आरशासमोर वस्तू वक्रता केंद्रा पलीकडे ठेवली आहे. वस्तू एबीच्या ए बिंदूपासून मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण आरशावरच्या Q बिंदूवरून परावर्तित होऊन मुख्य नाभी F मधून जातो. वक्रता केंद्रातून जाणारा आपाती किरण परावर्तनानंतर वक्रता केंद्रातूनच परत फिरतो. हे दोन्ही किरण नाभी आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यान एकत्र येतात. यामुळे वस्तूची वास्तव, उलट आणि वस्तूपेक्षा लहान प्रतिमा मिळते. वस्तू AB ही आरशासमोर ध्रुव व मुख्य नाभी यांच्या दरम्यान ठेवली आहे. वस्तूच्या A या बिंदूपासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा प्रकाश किरण AQ व वक्रता केंद्रातून जाणारा AQ1 हे दोन प्रकाश किरण आहेत. ते परावर्तनानंतर एकमेकांना मिळत नाहीत, तर ते आरशामागे मिळाल्यासारखे भासतात. म्हणून ही प्रतिमा वास्तव नसून आभासी आहे. तसेच ती सुलट असून तिचा आकार मूळ वस्तूपेक्षा मोठा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण किरणाकृती काढण्यासाठीचे नियम हे मुख्यत्वाने अभ्यासलेले आहेत. हे नियम आपल्याला परावर्तित किरणांचे लेखन कसे करायचे हे अभ्यासण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तर घरचा अभ्यास म्हणून तुम्ही सर्वांनी हे नियम तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि त्या संदर्भात ज्या आकृत्या तिथे दिलेल्या आहेत, आकृती क्रमांक नियम 1, 2 आणि 3 जे आहेत, ते नियम 1, 2, 3 आकृतीसह तुम्ही तिथे स्पष्ट करायचे आहेत. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. तर या संदर्भात कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.